एक अ, कापुराचे थळीव नुरेची आगीची बरव नुरेचे रूप नाव तैसे कापुराच्या वड्याची चळत असते आणि समोर अग्नी आला की तो संपून जळून जातो. अग्नीची शोभा उरत नाही. अग्नी नाहीसा होतो आणि कापूरही उरत नाही आणि राखही धरत नाही. गुरूंच्या बाबतीत नामरूप जगत उरत नाही, राहत नाही. आत्माच्या विकासात राहत आत्मरूपाच्या विकासात राहत. छान. पहिल्यातलं कोणी सांगतंय? झाल्यात सुमिता ते जॉईन? हो हो. हां आता आवाज यायला लागला. हा. मग येत नव्हता, मला बिलकुल ऐकू येत बर नव्हतं. बर ठीक आहे ठीक आहे. हां 30वी ओवी म्हणू का ताई? हो म्हणा म्हणा म्हणा. पतीचे नी अरूपपणे लाजोनी अंगाचे मिरविणे केले जया एवढे लेणे नामरूपाचे. पतीचे नी अरूपपणे लाजोनी अंगाचे मिरविणे केले जगा एवढे लेणे नामरूपाचे. शिवशक्ती हे दोघी पती पत्नी रूपाने नांदत आहे, पण त्याला पतीला निश्चित असे रूप नाही. आपल्या पतीचे भव्य असे निराकार रूप पाहून शक्ती लाजली आणि नाम रूपाचे अलंकार त्याला घालून रूप प्राप्त करून दिले. सुंदर, छान. दोन्ही हे चांगले सांगितलेत ओव्या, छान सांगितल्या. चला सुरू करूया. कुणाला स्तोत्र किंवा काही हे म्हणायचं असेल भजन तर, नाही तर मी तर सुरू करते. आज श्रावणी सोमवार आहे, शेवटचा. तेव्हा आपण एखादं स्तोत्र म्हणूया शंकराचं. एक द्वादश ज्योतिर्लिंगाष्टक म्हणून आहे, ज्योतिर्लिंग स्तोत्र. बहुतेकांना माहिती असेल, पण नसेल तर ऐका आणि येत असेल तर आपल्या आपल्या ठिकाणी म्हणा. सौराष्ट्र देशे विशदेति रम्ये ज्योतिर्मयं चंद्रकलावतंसं भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये. श्रीशैलशृङ्गे विबुधातिलङ्गसङ्गे तुलाद्रितुङ्गेऽपि मुदा वसन्तं तमर्जुनं मल्लिकपूर्वमेकं नमामि संसारसमुद्रसेतुम्. अवन्तिकायां विहितावतारं मुक्तिप्रदानाय च सज्जनानाम् अकालमृत्योः परिरक्षणार्थं वन्दे महाकालमहासुरेशं. कावेरिका नर्मदयोपवित्रे समागमे सज्जनतारणाय सदैव मान्धातृपुरे वसन्तं ओंकारमीशं शिवमेकमीडे. पूर्वोत्तरे प्रज्वलिका निधाने सदा वसन्तं गिरिजासमेतं सुरासुराराधितपादपद्मं श्रीवैद्यनाथं तमहं नमामि. याम्ये सदङ्गे नगरेति रम्ये विभूषितांगं विविधैश्च भोगैः सद्भक्तिमुक्तिप्रदमीशमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये. महाद्रिपार्श्वे च तटे रमन्तं सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रैः सुरासुरैर्यक्षमहोरगाद्यैः केदारमीशं शिवमेकमीडे. सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरीतीरपवित्रदेशे यद्दर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे. सुताम्रपर्णा जलराशियोगे निबध्य सेतुं विशिखैरसङ्ख्यैः श्रीरामचन्द्रेण समर्पितं तं रामेश्वराख्यं नियतं नमामि. यमडाकिनी शाकिनिका समाजे निषेव्यमाणं पिशिताशनैश्च सदैव भीमादिपदप्रसिद्धं
तं शङ्करं भक्तहितं नमामि सानन्दमानन्दवदे वसन्तम् आनन्दकन्दं हृतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये इलापुरे रम्यविशालकेऽस्मिन् समुल्लसन्तञ्च जगद्धवरेण्यं वन्दे महोदारतरस्वभावं कृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये ज्योतिर्मयद्वादशलिङ्गकानां शिवात्मनां प्रोक्तमिदं क्रमेण स्तोत्रं पठित्वा मनुज्योतिभक्त्या फलं तदालोक्य निजं भजेच्च फलं तदालोक्य निजं भजेच्च फलं तदालोक्य निजं भजेच्च. आपल्याला 12 जी ज्योतिर्लिंग आहेत त्या सगळ्यांची एका स्तोत्रामध्ये छान स्तुती केलेली आहे आणि त्या ज्योतिर्लिंगांची नावं, त्यांची स्थानं आणि त्या संबंधातील कथा या सगळ्या या स्तोत्रातून येतात. कधी पुन्हा वेळ मिळाला तर आपण अधिकही त्याच्यावर चर्चा करूया. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, श्री वैद्यनाथ, श्री नागनाथ, केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, रामेश्वर, भीमाशंकर, श्री विश्वनाथ, घृष्णेश्वर या सगळ्या ज्योतिर्लिंगांचा उल्लेख शंकराचार्यांनी केलेला आहे. शंकराचार्यांच्या आवडीचं किंवा असं हे स्तोत्र म्हणजे सगळीच त्यांनी शिवाची बरीच अष्टकं लिहिलेली आहेत. काही काही इतरही कवींनी रचलेली आहेत, पण हे जास्त चांगलं आहे. आपण 12 ज्योतिर्लिंग आता ऐकलेली आहेत, पण नेहमीचा जो श्लोक आहे तो सगळ्यांना येत असेल. मनातल्या मनात म्हणा. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालं ओंकारममलेश्वरं परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल पैल पारू ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानेशोनुभवामृतं विरचयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं
गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृतिः ज्ञानेश्वरत्वं कृतिः। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। आज तिन्ही ताईंनी आपल्याला जिथपर्यंत झालेलं होतं शुक्रवारी तिथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. 41-42 उभ्या झालेल्या होत्या आणि 2 दृष्टांत छान ज्ञानदेवांनी आपल्याला समजावून सांगितलेले होते. एक कापराचं होतं आणि त्याच्या अगोदर रात्र, सूर्य आणि रात्र, की सूर्याला रात्र कशी असते माहितीच नाही, नाही का? म्हणजे सूर्य उगवला, उदय पावला की रात्र राहत नाही. पण जलसंयोगात मीठ राहत नाही, अशी 2 उदाहरणं दिलेली होती. तसं जागं झाल्यावर निद्राही राहत नाही. आणि कापुराचं उदाहरण आपल्याला फार आवडलं होतं. आता त्या ताईंनी चळत किंवा कापुराचे असे वड्यावर वड्या ठेवल्या गेल्या की त्याचं उदाहरण दिलेलं होतं. तेच थोडंसं काहींनी कापुराचे अलंकार म्हणून दिलेलं होतं, की सुंदर जरी कापुराचे अलंकार केले आणि त्याच्याजवळ नकळत जरी अग्नी पोहोचला किंवा अग्नी गेला तर त्या कापुराचं तर नाव उरतच नाही, पण त्याचं भस्मसुद्धा होत नाही. इतकी लीनता, तशी आपल्याला गुरूंबरोबर गुरु शिष्यांची, भक्त भगवंताची ही लीनता होणं आवश्यक आहे. म्हणून आपण रोज अगदी नेहमी म्हणतोच, प्रार्थना आरती झाली, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. तर त्या भवानी सहित असलेल्या शंकराला आपण हे करत असतो, वंदन करत असतो. आता आपण 42वी उभी झालेली आहे, 43वी पाहणार आहोत. याच्या हातापाया पडे, याच्या हातापाया पडे, तरी वंद्यत्वे पुढे न मंडे, तरी वंद्यत्वे पुढे न मंडे, न पडेची हा भिडे भेदाची ये, न पडेची हा भिडे भेदाची ये. याच्या हातापाया पडे, तरी वंद्यत्वे पुढे न मंडे, तरी वंद्यत्वे पुढे न मंडे, न पडेची हा भिडे भेदाची ये, न पडेची हा भिडे भेदाची ये. आता याच्या म्हणजे कोणाच्या होत? तर सद्गुरूच्या. सद्गुरूंच्या हातापाया पडे असा अन्वय आधी बघून घेऊ आपण, की याच्या म्हणजे सद्गुरूच्या हातापाया पडे, वंद्यत्वे पुढे न मंडे, हा भेदाची ये भिडे न पडेची. आता सगळ्याची कारणं छान सांगितलेली आहेत, पण डचा अनुप्रास किती छान साधलेला आहे, की हातापाया पडे, वंद्यत्वे पुढे न मंडे, नंतर हा भिडे, असे 3-4 ठिकाणी डचं एक योजना छान केलेली आहे. म्हणजे शब्दांची एक अलंकृती पण या ठिकाणी दिसते. आणि आता शब्दार्थ पाहून घ्या, की हातापाया पडे म्हणजे गुरूंच्या पाया पडायचे, पण ते कसं आपण हात टेकवतो ना पायावर, म्हणून हातापाया पडे म्हणजे हातांनी पाया पडायचं. आणि न मंडे, मंडे म्हणजे मांडणे, न म्हणजे नाही, म्हणजे मांडत नाही. हा श्रीगुरूंच्या पाया पडावं, आता म्हणतायत हात जोडून श्रीगुरूंच्या पाया पडावं, तर काय होतं? हा आपल्या समोर वंद्य म्हणून उभा राहतच नाही. वंद्य म्हणजे वंदन करण्यास योग्य, आणि त्याच्या ठिकाणी जे आहे
म्हणजे वंदन करण्यास योग्यता जी आहे त्याला वंद्यत्व शब्द वापरलेला आहे. वंद्यत्व लक्षात ठेवा, वंदत्व म्हणू नका, नाही तर तो शब्द फार वेगळा जाईल. तर वंद्यत्वे पुढे न मंडे. न मंडे म्हणजे मांडत नाही किंवा राहत नाही. मग ते वंद्यत्व जे आहे, एखाद्याला वंदन करण्यासाठी जे लागतं त्याला वंद्यत्व म्हटलेलं. तर ते त्याच्या ठिकाणी त्याला शोभत नाही किंवा त्याला लागतच नाही, आवडतच नाही. आणि न पडेची हा भिडे आपण म्हणतो ना, त्या भिडेला तो पडत नाही, त्याच्या पुढे भीड चालत नाही किंवा मला भीड मुरवत नाही असं म्हणतो ना, मुरवत नाही. तसं इथं म्हणलेलं आहे की न पडेची हा भिडे, म्हणजे याला भीड पडत नाही किंवा हा मुरवतच नाही, मुरत नाही तिथे. कशाच्या? भेदाची ये. अहो त्याच्या ठिकाणी भेदच नसतो, त्यामुळं भेद तिथे उरतच नाही. वंद्य आणि वंद्यत्व हे कधी असणार आहे की वंदन करण्याची व्यक्ती ही वेगळी आणि वंदन करणारा वेगळा, तर तिथे द्वैत आलं. आता इथे गुरूंच्या बाबतीत काय आहे की त्यांच्या अगदी आपण हात म्हणजे नमस्कार करून हात जोडून त्यांना पाया पडावं, तर हा वंद्य म्हणून तिथे ठाकतच नाही, कारण त्याच्यामध्येच आपण विसळून गेलेलो. गुरु एकच आहेत आणि शिष्य त्याच्यामध्येच सामावला गेला. मग या भेदाच्या बाबतीत श्रीगुरूला मान्यच नाही, म्हणजे भेद हा गुरूंना मान्यच नाही आहे. त्याच्या भिडेला तो पडतच नाही. काही वेळेला लोक म्हणतात, कशाला आम्हाला नमस्कार करता, आम्ही एकच आहोत. पण सगळे वारकरी असतात बघा, रामकृष्ण हरी करत सगळ्यांना नमस्कार करत असतात. पण वंदन करण्यासाठी समोरचा वेगळा आहे असं जर असेल तरच त्याच्या ठिकाणी वंद्यत्व आहे असं म्हणता येईल. पण ज्या ठिकाणी भेदच नाही आहे, भेद नाही तर त्याच्याकडे वंद्यत्व असलं काय आणि हे काय, असंच म्हणजे भेदच नसल्यामुळं तो प्रश्नच उरत नाही वंद्यत्वाचा. म्हणजे श्रीगुरूंच्या हातापाया पडलं म्हणजे त्याची पुष्कळ विनवणी केली. काही वेळेला बघा इतके लोक अगदी काकुळतीनं विनवत असतात तरी ते वंद्यत्वाला म्हणून येतच नाहीत आणि त्याचप्रमाणे भेदाच्या भिडेलाही पडत नाहीत. एखाद्याला अगदी फार गरज असेल तर तो किती काकुळतीनं अगदी व्याकुळ होऊन आपल्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणत असतो, पाया पडतो, ऐका हो माझी एवढी इच्छा पूर्ण करा, माझी एवढी अडचण दूर करा. असं तर तरी मग माणूस काय होतं, एखादा जरी अगदी कडक असला किंवा कसाही असला तरी मग तो कधी कधी त्याच्या भिडेला पडतो की एवढा माझ्या पुढे लोटांगण घालतोय, एवढा काकुळतीला येतोय. तर तिथं ते द्वैत असतं. पण इथे गुरुशिष्यांच्या बाबतीत हे द्वैत नाहीच आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी हे वंद्यत्व पण नाही आणि तो कुठल्या भिडेलाही पडत नाही. कारण वंदक भाव म्हणजे वंद्य म्हणजे ज्याला वंदन करायचं आहे ते, ती व्यक्ती, ती गुरु किंवा ती मूर्ती किंवा तो देव, आणि वंदक म्हणजे ज्यानं वंदन करायचं आहे तो. असा जर भाव झाला किंवा असा जर हे झाला तर तिथे द्वैत दिसतं, द्वैतभेद दिसतो. म्हणजे जिथं दोन आले ना तिथे द्वैत आलंच. आणि ज्ञानदेव महाराजांनी पहिल्या प्रकरणाच्या 51व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. तर ती ओवी आपल्याला पण पाहूया की श्रीगुरू तर काय करतात, शिष्याला वस्तुरूप नामरूप रहित करून टाकतात. आपण मागच्या 4-5 ओव्यामध्ये पण पाहिलेलं आहे. वस्तू हा शब्द फक्त ब्रह्मासाठी वापरला जातो, एवढं कायम लक्षात ठेवायचं. आणि त्या शिष्याला ते वस्तुरूप बनवतात, म्हणजेच ते परब्रह्मरूप बनवतात. बनूनच तो शिष्यच होतो ब्रह्मरूप. मग तिथे भेद उरला का हो? कारण ब्रह्म एकच आहे. बाकीचे जे जगातल्या अनेक भूत मात्र, प्राणी मात्र किंवा सगळे जे आहोत, आपण मनुष्य मात्र घेऊ, सगळे वृक्ष घेऊ, ह्या सगळ्यामध्ये भरपूर विविधता आहे. पण ब्रह्म एकच ब्रह्म आहे आणि तेच फक्त सत्य आहे. त्यामुळे त्याच्या
ठिकाणी कितीही कळवळून कितीही जरी हे केली तरी गुरु ते त्यांचं ऐकण्यासाठी तिथे द्वंद्व किंवा भेद उरतच नाही. म्हणजे वंदनाच्या संबंधानं जरी गुरूंना वंद्यत्व आणावं ठरवलं तरीसुद्धा तिथं तो भेद नसल्यामुळं हे बंधन कसं आहे, नाशिवंत आहे आणि ते तिथं उत्पन्न होतच नाही. भेद उत्पन्नच होत नाही. कारण गुरु हे नित्यवंद्य आहेत. नित्यवंद्य लोक बघा देखल्या देवाला दंडवत करतात आणि नाही दिसले तर परत त्यांची कधी आठवणही काढत नाहीत. तसे हे गुरु नाहीत. गुरु म्हणजे परमात्मा. नित्य त्याला वंदन आतून, म्हणजे वंद्यत्व आहे पण म्हणून वेगळं त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. आता आपल्याला गिर्वाण ह्याच्यामध्ये काय म्हणतात बघा, गिर्वाण अमृतानुभवामध्ये वंदनाय भवाम्यग्रे वंद्यत्वेन न तिष्ठती वंद्यत्वेन न तिष्ठती. दोनदा न आलाय. बंधबंधक भेदोयम बंधबंधक भेदोयम एतस्मिन्नेव तिष्ठती एतस्मिन्नेव तिष्ठती. वंदननाम वंदननाम किंवा वंदनाम भवत भवाम्यग्रे. मी जेव्हा कुणाच्या तरी समोर जातो किंवा जाते वंदन करायला, पण समोर कोणी वंद्यत्वासाठी राहतच नाही, वेगळा उरतच नाही आहे. कारण मीच तेव्हा ब्रह्मरूप होऊन गेलेलो आहे. आणि बंधन भेदयो म्हणजे किंवा वंद्य म्हणलं तरी चालेल. तर असा भेदच तिथे उरत नाही. म्हणून अस्मिन्नेव तिष्ठती, त्याच्याच ठिकाणी वंद्यही तोच आहे, वंद्यत्वही तोच आहे, जे काय सगळं आहे वंदकही तोच आहे. त्यामुळं सगळं त्याच्याच ठिकाणी आहे, परब्रह्माच्या ठिकाणीच आहे. वेगळं त्याला वंद्यत्व मानायचं किंवा सांगायचं कारण पडत नाही. अमृतानुभवामध्ये काय म्हणतात बघा, पाया पडू जाता जोडोनी हात पाया पडू जाता जोडोनी हात नाही पुढे येत वंद्यत्वे हा नाही पुढे येत वंद्यत्वे हा. भेदाची तो भीड पडेची ना ह्यासी भेदाची तो भीड पडेची ना यासी कदा एकत्वासी मुके ना जो कदा एकत्वासी मुके ना जो. सोपं सांगितलं एकदम की पाया जर पडायला लागलं आणि हात जोडायला म्हटलं तर तो पुढे येतच नाही, म्हणजे वेगळा दिसतच नाही आहे. वंद्यत्वे हा वंदन करण्यासाठी त्याच्या ठिकाणी वंद्यत्व वेगळं नाहीच आहे, ते चिरंत नाही. भेदाची तो भीड पडेची ना त्यासी, आणि त्याला भेदाची भीडच पडत नाही, तो भेद जाणवतच नाही, जाणतच नाही. कदा एकत्वासी मुके ना तो, त्याच्या ठिकाणचं एकत्व कधीही संपत नाही. मुके ना तो, मुके म्हणजे त्याच्यापासून तो दूर राहतो, म्हणजे भेदत्वापासून तो दूर राहतो. कारण त्याच्या ठिकाणी कायम एकत्व आहे. एकमेव अद्वितीय अशी ती वस्तू आहे परब्रह्म. त्यामुळं आपल्याला जे रोजच्या व्यवहारामध्ये जे द्वंद्व द्वैत सारखं दिसतं ते त्याच्या ठिकाणी कधीच दिसत नाही. आता काय होतं, डॉक्टर वि ए कुलकर्णी पण म्हणतात की कुणी जर या सद्गुरूच्या हातापाया पडलं तरी हा वंदन करण्यास पुढे मांडलाच जात नाही, म्हणजे असं दिसतच नाही. दृश्य म्हणून तो उभा राहतच नाही. कारण तो कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे, सगळं आणि नीच त्याचं वर्णन आहे. मग कुणाला वंदन, समोर जर काही दिसलं तर आपण वंदन करतो. आता सोमवार आहे, सगळेजण आपापल्या गावच्या जे काही महादेवाचं किंवा शंकराचं स्थळ असेल, देव असेल, हे असेल, मंदिर असेल,
तिथे आपण जातो. म्हणजे मग ती शंकराची छान पूजा केलेली असते, नंदीची. आत्ता आम्ही यवतेश्वर म्हणून इथून जवळ ठिकाण आहे, म्हणजे 4-5 किलोमीटरच आहे. पूर्वी चालत जायचो आम्ही, पण आत्ता तिथे गेलो तर इतकी छान अगदी पूजा केलेली असते. म्हणजे आपल्याला नमस्कार करायला ती काहीतरी मूर्तरूप दिसायला लागतं. अहो ते 2 नंदी होते. कधी आपण 2 नंदी पाहतो का? नाही. पण एका ठिकाणी 2 नंदी शंकराच्या समोर, आणि ते एवढे सुंदर छान फुलांनी सजवले होते. जमलं तर मी आपल्या याच्यावर तो फोटो टाकेन नंदींचा. तर तिथे अशा हे जे आहे हे सगळं आपल्या दृष्टीला दिसण्याजोग्या गोष्टी आहेत. पण ब्रह्म किंवा गुरु हा तसा दिसतच नाही. त्यामुळे तुम्ही वंदन कुणाला करणार? वंदनास योग्य कोण आहे? नाही, कारण तिथे भिन्नत्वच नाही आहे. भिन्न पदाच्या भिडेला तो पडतच नाही, कारण तो करूनच घेतो आपल्याला, हे करूनच घेतो. म्हणजे समोर उभं टाकण्यासाठी भिन्नता लागते, पण परमात्म्याच्या ठिकाणी, गुरुच्या ठिकाणी भिन्नत्व नाही. एकदा सोहम सहा अहम, तो मीच झालो, किंवा अहम ब्रह्मास्मी, अशी एकदा अवस्था प्राप्त झाली की आपल्याला काहीच दुःखही उरत नाही, कुठला भेदही उरत नाही. फक्त एकमेव अद्वितीय, सगळीकडं सगळ्यामध्ये तो परमात्मा आहे. आता आपण 9व्या अध्यायात पाहिलेलं आहे की मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना. हे सगळीकडं की मी तो कसा आहे, सगळ्यांना हे केलेलं आहे, व्यापून टाकलेलं आहे. पण ते सगळे माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यात नाही, असं भगवंत सांगतो. म्हणजे भगवंत हा सगळ्या वस्तूंनी व्यापलेला जरी असला तरी त्याचं अस्तित्व हे म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यांचं अस्तित्व आहे. मग एकदा आपल्याला हे त्याचं अस्तित्व कळलं की हे सगळे त्यातच सामावलेले दिसतील. मग पुन्हा प्रत्येक ठिकाणी ते ब्रह्मच दिसू लागेल, वेगळं काही वेगळेपण जाणवणारच नाही. म्हणजे हा आज बघा, अगदी शिवाची आपण आराधना करतो, स्तोत्र म्हणतो किंवा उपवास करतो, जेवढं त्याच्या सान्निध्यात राहता येईल तेवढं राहतो. तर जसं मागच्या ओवीमध्ये सांगितलेलं होतं की हा परमशिवगुरू उदय अस्ताविणासा सिद्ध भास्कर असून, उदय नाही त्याला असतं नाही, तर चैतन्य तेजानं तो तळपत असतो आणि शिष्याला स्वतः समाविष्ट करून तो भेदाच्या भिडेला पडतच नाही. शिष्याला आत्मरूप करून टाकतो. मग द्वैत उरलंच नाही, एकच राहिलं, एकमेव अद्वितीय. त्यामुळे त्याच्या हातापाया पडूनही तो वंद्यत्व स्वीकारत नाही किंवा त्याला स्वीकारायची गरज पडत नाही. तर पुढची ओवी पाहूया. आपणा प्रति रवी, पुढची पण ओवी छान आहे, सोपी एकदम. आपणा प्रति रवी उदो न करी जेवी, हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी. आपणा प्रति रवी उदो न करी जेवी, हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी. तोच धागा पुढे ठेवलेला आहे. वंदन हा शब्द आपल्याला कुठली तरी व्यक्ती, मूर्ती कुठल्या तरी रूपामध्ये समोर दिसत असेल तर त्याला वंदन करतो. आता इथे त्यांनी सूर्याचं उदाहरण दिलं आहे. बघूया आपण आधी ओवी बघूया. आपणा प्रति रवी उदो न करी जेवी, हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी. वंद 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 धातूचा अर्थ वंदन करणे, आणि तेच सगळे शब्द वंद्य, वंदनासी हे शब्द, आणि मगाशी वंदत्व, वंद्यत्व असा शब्द घेतलेला होता. त्याचा आधी अन्वय बघा. जेवी रवी आपण प्रति उदो न करी, तेवी हा वंदनासी वंद्य नव्हे. आता अशी सरळ आपण अन्वय गद्यमय करून टाकलं. आता त्याचे शब्दार्थ बघा. काही शब्दार्थ फार नाहीच आहेत अवघड, पण तरीसुद्धा उदो म्हणजे उदय, आपणा प्रति रवी, रवी म्हणजे सूर्य, आणि आपणा प्रति म्हणजे स्वतःसाठी.
किंवा आपलं आपणच. उदो न करी जेवी. उदो म्हणजे उदय, न करी म्हणजे करत नाही, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य आपल्यासाठीच उगवतो का, किंवा आपण उगवतोय हे त्याला माहिती असतं का? न करी, आपल्यासाठी उदय करत नाही. आणि पुढे म्हणले जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. हा वंद्य नव्हे तेवी, त्याचप्रमाणे हा वंद्य नाही. वंदनासी वंद्य नव्हे, वंदन करण्यासाठी तो वंद्य नाही आहे, कारण तो वेगळा उरतच नाही आहे. वंदन हा वंद्य नव्हे जेवी तेवी वंदनासी. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. तर जेवी रवी आपणाप्रती उदो न करी, तेची हा वंदनासी वंद्य नव्हे. शब्दार्थ कळलेच, सोपे आहेत. वंद वंद शब्द जास्त वेळा आलेला आहे. आणि आपणाप्रती म्हणजे आपल्यासाठी. बघा, घरातली गृहिणी असते, ती स्वतःसाठी काही बनवते का? हो, ती स्वतःसाठी नाही, ती सगळ्यांसाठी बनवते. तिचा जन्म हा दुसऱ्यांसाठीच असतो, परोपकारा करतो. तसा आता हा परमात्मा सुद्धा कसा आहे, तो सूर्यासारखा आहे. आता सूर्य कसा आहे? सूर्य ज्याप्रमाणे, जेवी शब्द कळलाय आपल्याला, आपल्यासाठी उगवत नाही. त्याला उगवून काही स्वतःलाच उजेड पाडून घ्यायचं असतो का? नाही. कारण सूर्याला प्रकाशाकरता आपल्या उदयाची जरूरच नाही. तो स्वयं तेज आहे, आणि तो कायमच प्रकाशमय आहे. कारण तो नेहमी कायम उदयकारकच असतो, उदयरूपच असतो. तसा हा परमगुरू किंवा तसा हा सद्गुरू वंदनास वंद्य नाही. आता सूर्याला उगून काही वेगळा प्रकाश स्वतःला घ्यायचा आहे का? नाही. तसं गुरूंना स्वतःला कोणाकडून तरी वंदन वगैरे करून घेऊन आपलं म्हणजे वंदन करण्यास योग्य हे श्रेष्ठत्व काही दाखवायचं नसतं, मिळवायचं नसतं, आणि तो कायमच वंद्य आहे. म्हणून ज्ञानदेवांना सूर्य, चंद्र हे बरोबर प्रत्येक ठिकाणी आवडतात आणि ते छान प्रकारे समजावून देत असतात. त्या गुलाबराव महाराजही तसंच सांगतायत की जसा सूर्य आपला उदय करीत नाही, त्याप्रमाणेच श्री गुरुही वंदनास वंद्य होत नाही. अगदी सोप्या शब्दात 1-2 ओळीमध्ये त्यांनी अर्थ सांगितलेला. त्याप्रमाणेच श्री गुरुसुद्धा वंदनास वंद्य होत नाही, म्हणजे वंदनास योग्य होत नाही. जसं सूर्य हा काय करतो, स्वतःच उदयाची क्रिया करत नाही. म्हणजे मी उगवलो असं म्हणतो का कधी सूर्य? हे सूर्याला माहितीच नाही. हे अखंड चक्रतेचं चालूच असतं आणि तो अखंड उगवत असतो. आपल्याला आत्ता उगवलेला दिसतो किंवा आता मावळलेला दिसतो, कुठेतरी तो पुन्हा दुसरीकडे उगवलेलाच असतो. म्हणजे तो अखंड तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे, उगवलेला आहे. आणि त्याप्रमाणेच हे श्रीगुरूंच्या ठिकाणी सुद्धा वंदनाची क्रिया किंवा वंदन क्रियेचं कर्म हे आवश्यक लागत नाही, याची गरज लागत नाही. कारण त्यांना द्वैतभाव सहन होत नाही. त्या गुरूंच्या एवढा जर आपण आपल्याकडं मोठेपणा ठेवला, मनाचा मोठेपणा, की कुणाच्याही बाबतीत द्वैत धरायचंच नाही. सगळे समान आहेत, एकच आहेत, परब्रह्मरूपच आहेत. मग कुणी कुणाशी भांडणार नाही, कुणी कुणाशी हेवा दावा करणार नाही, मत्सर करणार नाही, द्वेष नाही, पाण्यात पाहणं नाही, टोचून बोलणं नाही. कारण मी आणि तो एकच आहे, परमात्मरूपच आहे म्हटल्यावर त्याला मी बोललो तरी मला बोलल्यासारखंच आहे ना, कारण दोघं एकच आहेत. म्हणून हा द्वैतभाव गुरूंना सहन होत नाही. आणि तिथे एक जाणीवरहित असं वंदनच असतं, कायम वंदन केलेलंच असतं. श्री गुरु वंद्य आणि मी वंदन असा भेदभाव, असा द्वैतभाव नाहीच आहे.
यत्किंचित सुद्धा त्यांच्या ठिकाणी या भेदत्वाची किंवा भेदाची जाणीव राहत नाही. म्हणून श्री गुरुवंदनाचा प्रकार हा अद्वैत आहे. अद्वैतमध्ये माझं असं कधी आपणच आपल्याला नमस्कार करून घेतो का हो, सांगा तुम्ही? क्लास चालू आहे दादा, क्लास चालू आहे. तर आपण जसं नमस्कार करण्यासाठी दुसरं कोणतरी पाहिजे तशी इथं भावना नाही आहे. म्हणून आता हे अखंड वंदन त्या गुरूंना स्वाभाविक असतं. येतोय आवाज? आवाज येतोय सगळ्यांना? हां, मध्ये फोन आला होता त्या सर्वोत्तम दादांचा, त्यामुळे तो घेतला की गेलाच. ठीक आहे, बघूया आपण आता गीर्वाण अमृतानुभवमध्ये काय म्हणतायत. नकरोत्युदयं भानुरात्मानं प्रतिकर्हिचित् न भवेत्. न करोत्युदयं भानुरात्मानं प्रतिकर्हिचित् वन्दनाय तथैवायं वन्द्यो वै न भवेत् ध्रुवं. वन्दनाय तथैवायं वन्द्यो वै न भवेत् ध्रुवं. जसं भानू, तेच आपण जे आता पाहिले तेच, पण सुंदर शब्द वापरलेत. न करोती उदयम, तो उदय करत नाही. कोण? भानू. आत्मानं, स्वतःसाठीच करतो का उदय? नाही. आत्मानं प्रति करहिचित, कधी सुद्धा नाही. असा जर आपण घेतला की मी माझ्यासाठीच सगळं करतोय, असं आपलं जीवन असतं. पण आपण कधीही स्वतःसाठी काही केलं नाही तर सूर्यासारखे हो. स्वतःसाठी तो उदय करत नाही, तसं आपण स्वतःसाठी काहीही करायचं नाही. फार मोठा संदेश दिलेला आहे या ओळीतून. आणि वंदनाय, तसंच गुरूंच्या बाबतीत वंदनाय तथैवायं, तथा एव अयम. अयम म्हणजे हे गुरु, हा गुरु. वंदनाय म्हणजे वंदन करण्यासाठी. वंद्यो वै न भवेत् ध्रुवम, तो कधीच, ध्रुवम म्हणजे निश्चित, तो कधीच वंद्य होत नाही आणि निश्चितपणानं होत नाही. कारण तो मुळातच स्वतःच वंद्य आहे, त्यामुळे वेगळं कुणी त्याला वंदन करावं अशी गरजच नाही. अभंगामध्ये काय म्हणतात. जया लागी मिथ्या आले गुरुपण, जया लागी मिथ्या आले गुरुपण, लघुत्वे करोन शिष्याचिया. लघुत्वे करोन शिष्याचिया. आणि जे मिथ्याच तया ते नासोन, आणि जे मिथ्याच तया ते नासोन, होय भाग्यवान स्वभावे जो, होय भाग्यवान स्वभावे जो. आता तेच आपल्याला कळले, त्यामुळे पुन्हा थोडक्यात फक्त समजून घेऊ की ज्याप्रमाणे सूर्य कधीही स्वतःचा उदय करत नाही. करतो का प्रश्न विचारलेला आहे, पण नाही हे उत्तर आहे. म्हणजे वंदन करण्यासाठी पुढे कोणतरी वंद्य म्हणून उभा राहिला तर मग आपण त्याला वंदन करतो. पण हा पुढे वंद्य म्हणून उभाच राहत नाही, कारण तो आपल्यालाच सामावून घेतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आपणही त्याला वंदन करण्यासाठी वेगळे राहत नाही किंवा तोही वंद्य म्हणून पुढे उभा राहत नाही. डॉक्टर मानसीताई पण म्हणतात की हा आपण आपल्याला नित्य प्राप्त आहे, नेहमी प्राप्त झालेला आहे आणि एकाकी पण परिपूर्ण आहे. म्हणजे सूर्य जसा एकटाच आहे पण परिपूर्ण आहे, त्याला काही उगवायची स्वतःला उजेड पाडून घ्यायची गरज नाही.
दुसरा सूर्योदय व्हायची गरज आहे का सूर्याला? सूर्य कधी अंधारात राहणार आहे का? आणि मग दुसरा सूर्य उगवला तर त्याच्यावर उजेड येणार आहे का? नाही. तसं या गुरुला सुद्धा काहीच आवश्यकता नाही आहे. तो वंदन सापेक्ष नाहीच आहे, तर त्याच्या पलीकडं आहे, वंदनाच्या पलीकडं आहे, वंदन करण्याच्या पलीकडं आहे असं त्याच्या बाबतीत मानलेलं आहे. तेव्हा या दोन ओव्या आता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की इथे कुठलाही भेद नाही. कोणीही सद्गुरूच्या हातापाया पडलं तरी पुढं तो उभा राहतच नाही आहे, तो पुढे उभा राहतच नाही. कारण का? की तिथे द्वैत नाही, त्याला द्वैत अजिबात आवडत नाही असं मगाच्या ओवीमध्ये सांगितलं. आणि आताही ते सांगतायत की सूर्याची उपमा दिली आणि सूर्य जसा स्वतःसाठी उगवत नाही तसा हा श्रीगुरूसुद्धा स्वतःला वंद्य समजून घेत नाही, कारण तो एकच आहे. आणि आपण ज्या वेळेला वंदन करायला जाऊ तर आपणच त्याच्यात मिसळून जाऊ. त्यामुळं आपल्यालाही वंदन करण्यासाठी वेगळी गोष्ट किंवा वेगळी व्यक्ती किंवा वेगळी वस्तू उरतच नाही असं सांगितलेलं आहे. तर पुढची ओवी फक्त वाचून ठेवूया, उद्याला घेऊ. का समोरपणा फुले, न लाहिला काही केले, न लाहिजे काही केले, तैसे वंद्यत्व घातले हिरोनी येणे. या सगळ्या 3-4 ओव्या वंद्यत्वाबद्दलच आहेत बघा. का समोरपणा फुले, समोर आपण शब्द वापरतो तोच आहे. समोरपण म्हणजे आपल्या समोर काहीतरी असणं. न लाहिजे काही केले, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. तैसे वंद्यत्व घातले हिरोनी येणे, तसा हा सद्गुरू काय करतो? वंद्यत्व हिरोनी घातले म्हणजे हिरवून टाकतो, हिरवून घेतो. म्हणजे हिरवून घेणं म्हणजे पुन्हा त्याच्या ठिकाणी भेद नाही, वंद्यत्व नाही. आणि असा हा परमात्मा, असा हा सद्गुरू आपल्याला जेव्हा समजून येईल, आपण जेव्हा त्याच्याशी तद्रूप होऊ, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या ओव्यांचा अर्थ उमगलेला असेल. कारण आता आपण त्याची प्रक्रिया आहे, समजून घेतोय आपण. अजून आपण द्वैतच आहोत, द्वैतातून आपण पलीकडे जाणार आहोत अद्वैताकडे. आणि ज्ञानदेवांना तो अनुभव सुरुवातीलाच आलेला आहे. त्यामुळे त्यांनी ज्ञानदेवीमध्ये सुद्धा हे असेच दृष्टांत बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. सांगदेव 65 पण दिलेले आहेत. आणि आता अमृतानुभवामध्ये सुद्धा आपल्याला असा हा अनुभव यावा, अमृतानुभव यावा म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. कुणाला काही शंका असेल तर विचारा, नाही तर आता प्रार्थना घेऊया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः
कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर